तर मी तिकीटची फक्त इन्क्वायरी करायला आली आहे, गर्दी बघायला ना. गुड मॉर्निंग सर. नाश्ता पाणी झाला आहे आणि आम्ही चाललो आहे चेंबूरला. कृषिकाचा क्लास आहे तायकांडोचा, त्यासाठी चाललो आहे. जेवण तर अर्धं झालं आहे, आल्यावर अर्धं बनवायचं आहे. नाश्ता पाणी करून आता निघालो. आता रिक्षा पकडतो इथनं आणि जातो. चला. तर इथे रिक्षा बघतोय तर रिक्षा भेटत नाही. आता पटकन रिक्षा भेटली पाहिजे. थांब रे राजा, 1 मिनिट थांब. हां, रिक्षा. तर फायनली जाताना एक रिक्षा मिळाली. तिकडे रिक्षा भरपूर असतात, आज काही रिक्षाच नाही आहे. चलो. तर आम्ही क्लासला आलोय. चला. कसे बोलले बाबा ते? कॅश नाही ग. चला आता आलो इथे. ओय, छान करायची आहे प्रॅक्टिस. ओय ओय, काय? ओके चलो. सगळे तर क्लासच्या इथे पोचलो आहे, पण अजून सर आले नाही आहे. बाकीचे स्टुडंट्स पण आले नाहीत. येतील. सोनू, ती दीदी आहे ना तुला शिकवते ती? ए, तिथे पाणी आहे बाबू. शिकायचा क्लास सुटला आणि आम्ही चाललो आहे नेहरूनगर बस डेपोमध्ये, कारण का आम्हाला जायचं आहे गावी मामाकडे. म्हणजे माझ्या मामाकडे जायचं, तर तिकीट काढायची आहे गाडीची. आता नाही बाबू, 8 दिवसांनी. सो तिकीट भेटत नाही. ट्रेनचे तिकीट फुल झाल्यात. म्हटलं एसटीने जाऊया, बघूया आता भेट. कुठे झाली मामा? तर मी तिकीटची फक्त इन्क्वायरी करायला आली आहे. गर्दी बघायला ना किती आहे. इन्क्वायरी करू की तशीच घरी जाऊ? तिकीट काढायला आलेत की इन्क्वायरी करायला आले कळत नाही बघा. थांब रे बाळा, गर्दी बघा केवढी आहे. ए बाबू, इकडे. गावाला जायचं. तिकीट काउंटरला चौकशीला पण तिकीट काढायला एवढी गर्दी आहे. जर मी लाईनीमध्ये उभी राहिली तर ती शिवाय घरी जाणार नाही. त्यामुळे आता घरी जाता रिटर्न संध्याकाळी येते चौकशी करायला, तिकीट पण काढायला. बघू तिकीट भेटते का. तर संध्याकाळचे 6 वाजले. चहा झाला आहे आणि मी चालले कृषिकाला ट्युशनला सोडायला, म्हणजे ड्रॉइंगचं ट्युशन. अय घोडा. त्यातला ड्रॉइंग करायला आवडतेच, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, व्हिडिओमध्ये बघत असाल. कंटिन्यू सुट्टी पडला असेल ड्रॉइंग कलर. ए बाबा, हे घेतलं, कंपोज घेतली. हां चल. हां चल ना. तू कुठे झाली? ड्रॉइंग क्लासला झालीस ना? दाखव त्यांना. बाय कर. दाखव. चल. चला. असं कसं उलटं चालतेस? तेव्हा तिथे काम चाललं, डोक्यात पडेल. स्वामींचा काहीतरी कार्यक्रम आहे इथे, पाया पडून येऊया. चला. स्वामी बाबा या. बघितलं. तर कृषिकाला ट्युशनला सोडून आली. आमच्या इथली स्वामींची पालखी होती. मला माहितीच नाही. आता कृषिकाला जेव्हा ट्युशनला सोडायला गेली तेव्हा कळलं की खाली 10 नंबरला पालखी होती. तर पाया पडलो. कृषिका गेली ट्युशनला आणि मी आता आले घरी. तर कृषिकाला ट्युशनवरनं आणलं, घरी सोडलं आणि मी आले मम्मीकडे. मम्मी इथंच खाली मला दिसली. कांदे बटाटे घेते आणि आम्हाला जायचं आहे पूजेला रेडी होऊन. चिमा पण येते. आमच्याकडे चिमा आणि प्रितेश आलेत.
चिमाची ओटी भरते. आहेस ना अजून 2 दिवस? किती माळची बिल्डिंग आहे तुमची? अरे 7च माळाची. हां. 7 माळ्याची आहे. तुम्ही किती फ्लोअरवर आहे? थर्ड फ्लोअर. थर्ड. लिफ्ट आहे? हो. हां, एक दिवस या. हे- कुठं काय इथलं? याच प्लेसवर येते ना? आम्ही सगळे जाऊया. हो. जेवण आहे काय? कुठं? जरा असेल काय? अरे बघा. तर मम्मीकडे माझा ड्रेस होता इथे चेंज केलं आणि आता चाललोय पूजेला. मम्मीचं पिशवी नाही घेतली का? चल मग. मिस्टर आलेत. चिमा मिस्टर नाही आलेत तुझे. त्याला काय काही बोलायचं सांगितलं होतं त्याला दादा निघलं वहिनी. क्रिशिका तर मी पूजेला गेलेली. क्रिशिका काय पूजेला आली नव्हती, ती घरीच होती आईंकडे. पण तिची तब्येत बिघडली. आल्यावर कळलं की पोटात दुखते, लूज मोशन होत आहेत. तर अचानक आम्हाला गरमीमुळे त्रास झाला. आम्ही भरपूर सारे आंबे पण नाही खाल्ले ना. हो ना बाबू? मग आता औषध आणलंय, आराम करते. हां, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.